नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. राज्यात कडाक्याची थंडी कायम आहे. त्याची कारण आता सध्या पाहताना दिसतं की जम्मू आणि काश्मीरमध्ये जी बर्फवृष्टी चालू आहे, पाऊस आणि बर्फवृष्टी सध्या चालू आहे आणि त्या भागातून येणारे कोरडे जे वारे आहेत, थंडगार कोरडे वारे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत आहेत. उत्तर भागातून जास्त त्याचा प्रभाव चालू आहे. जास्ती करून जालना, नागपूर ह्या साईडून त्याचा प्रभाव जास्त दिसून येतो आणि इकडे मुंबई साईडला साधारण ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग थोडीशी आहे, लय काही नाही, पण समुद्रातून जास्त वाटते आणि इकडे पुणेच्या पालघर या पट्ट्यामध्ये थोडेसे साताऱ्यापर्यंत हलक्याशा पाऊस नाही आहे, पण ढगाळ हवामान दिसत आहे. कोरडा हवामान असल्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचे कारणही तसं आहे की झाशी, कोटा, फैजाबाद या भागामध्ये एक चक्राकार स्थिती आहे आणि ती चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये थंडगार वारे पोचायला मदत होत आहे. आणि 24 तासामध्ये पाहायला गेलं तर कुठेच पावसाची वगैरे शक्यता नाही आहे. ढगाळ हवामान होण्याची पण शक्यता नाही आहे. संपूर्णतः कोरडे हवामान असणार आहे. थंडीचं वातावरण असणार आहे. एकंदरीत जम्मू काश्मीरच्या ह्या भागातून विचार करायला गेला तर थंड पावसाळी म्हणजे बर्फ आणि पाऊस हे दोन्ही मिश्रित तिथं पाऊस पडत जे वातावरण निर्माण झाल्यामुळे तिथून थंडगार वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत हळूहळू पोचत आहेत. साधारणतः पाहायला गेलं तर थंडीचा विचार करायला गेला तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लोणार ह्या भागातून नागपूरपर्यंत 10 ते 12 सेल्सिअस तापमानपर्यंत खाली उतरण्याची शक्यता वाटत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी जास्त प्रमाणात जास्त करून तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे. गोंदिया, नागपूर ह्या भागातून 9-10 सेल्सिअस तापमान असण्याची सुद्धा शक्यता दाखवत आहे. नांदेड, बीड या पट्ट्यातसुद्धा बऱ्यापैकी तापमान खाली आहे. त्या 12 ते 14 सेल्सिअस तापमान दिसणार आहे, म्हणजे वाटणार आहे. थंडगार हवामान आहे आणि पुण्यापासून सातारापर्यंत 14-15 सेल्सिअस तापमान असणार आहे. अकोले, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्या भागात 15 सेल्सिअस तापमान असणार आहे. साधारण 12-15 सेल्सिअस तापमान असणार आहे. कर्नाटकच्या पश्चिम भागातून सुद्धा 15 सेल्सिअस तापमान असणार आहे. पूर्व भागातून 16 सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता उद्या वाटत आहे. म्हणजे एकंदरीत पाहता कर्नाटकातून सुद्धा पश्चिम भागातून 13-14 सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच भागात कर्नाटक, महाराष्ट्र या सर्वच भागात थंडीचा कडाका कायम टिकून राहणार आहे. पुढे जाऊन एक पश्चिमी आवर्तन येणार आहे असे मॉडेल दाखवतं आणि या पश्चिमी आवर्तनामुळे जे थोडेसे ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होणार आहे महाराष्ट्रामध्ये, त्यावेळी कदाचित तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता सध्या जरी दाखवत नसेल तर ढगाळ हवामान हे दाखवत आहे हे मॉडेल. आणि दक्षिणेकडून सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढे जाऊन पावसाळी वातावरण होतं का त्याच्यावर लक्ष ठेवूया. आता एवढंच या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला. अशा प्रकारचे जर व्हिडिओ आपणाला रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी. धन्यवाद.